उंचेगावून आलो की लगेच आम्ही रात्री हळदीच्या लूकसाठी निघालो. जाधव यांच्या शेतामध्ये हळदीचा मेकअप होता, पण त्यांच्या अगदी घरापर्यंत गाडी जात नव्हती. तर आम्ही साईडला गाडी उभा केली आणि तिथनं आम्ही पायी जायचा निर्णय घेतला आणि तिथनं आम्ही त्यांच्या घरापर्यंत आलो. पण घरापर्यंत जायला गाडी जात नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला तिथपर्यंत पायी जावं लागलं. आणि परत तिथूनही आम्हाला त्यांच्या शेतातून घरापर्यंत जायला वाटही नव्हती, तर आम्ही अशा शेतातून गेलो. आणि जाताना ओझही खूप होतं, त्याच्यामुळे मुलानं ओझं उचललं ते नवरीच्या भावानं. आणि आम्ही घरी पोहोचलो तर नवरीचा आंघोळीला जाण्याचा हळदीच्या त्याचा मेकअप होऊन ती आंघोळीला गेली होती. आंघोळीहून आल्याच्या नंतर आम्ही तिचा मेकअप स्टार्ट केला. मेकअप पूर्ण केला आणि नंतर तिचे थोडेसे आम्ही फोटो घेतले. आणि दिवसभर 2 मेकअप असल्यामुळे आम्ही खूप थकलेलो होतो. सकाळी उंचेगाववरून आलो, संध्याकाळी इकडे गेलो. लगेच मेकअप संपला आणि आम्ही घरी जायला निघालो. दादाने आम्हाला